तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमो त्रियोग संहारिके। जय कुंद कुंद आचार्य भगवान की जय। ऐकू येतंय? काय चाललं होतं आपलं सांगा? काल काय ऐकलं? कुंद कुंद बालक दीक्षा घेण्यासाठी परवानगी मागतंय. मिळाली का? आपल्या मातेकडं मिळाली का परवानगी? अजून तर दिलेली नाही. अजून तर नाही मिळाली. आता त्याला स्टील कॅरी ऑन सगळे अडचणी होय सांगत असते. बरोबर. सगळे काय काय तुम्हाला येणार ते संकट, तुझ्यावर काय अजून आपत्ती येईल, तर त्या सगळ्याचं ओळख करून दे. ऊन वारा पाऊस, हां, त्या सगळ्याचं ओळख करून देतीये माता. आणि मग त्याच्यातून पण जो पार पडणार तो टिकणार, नाहीतर नाही टिकणार, असं त्यांनी सांगतायत. तर त्याच्यामध्ये क्रोध मान माया लोभ चाललं होतं. क्रोधाचा उदय आला तर कसं तू रिॲक्ट करणार? मुंगी आहे बरं का. म्हणजे काय करणार? क्रोध आला तर तू मुनी झालायस आणि क्रोधी झालास तर कसं दिसेल ते? हां, पवित्र मार्गाला दोष लावल्यासारखं होईल. म्हणून तू दीक्षा घेऊ नकोस, असं त्या मातेचं वर्णन सांगायचा उद्देश. मान कशाय झाला तर सगळ्यांच्या विषयी समानता त्यांनी सांगितलं ते उत्तर बालकांनी. मातेने काय सांगितलं? मान कशाय झाला तर अनादर झाला तुझा तर सहन होणार नाही तुला. कोणी अनादर केला तर, कारण तू उच्च पदवीला गेलायस आणि तिथं तुला कोणीतरी निंदा केली तर सहन व्हायचं नाही. म्हणून तू, कारण मनुष्याला मान कशायाचं तीव्रता असते, मनुष्याला मान कशाय अपमान सहन होत नाही, म्हणून तू जाऊ नकोस. मग त्यांनी काय सांगितलं की मी सर्वांना समान पाहीन, कोण सगळ्यांना आत्मा पाहिलं तर कोण लहान आणि कोण मोठा, त्यामुळं मला त्याच्याबद्दल काय तक्रार होणार नाही कोणाबद्दल. परत वृद्धिसिद्धी प्राप्त झाल्या किंवा काय मला हीनता आली, कोणी महान झालं तर मला त्याच्याबद्दल काय खेद वाटणार नाही. म्हणून मी मान कशायाला पण बळी पडणार नाही. माया कशाय, माता काय सांगितली माया कशायाबद्दल? कुठल्याही कारणासाठी तू मायाचारी केलेलं चालणार नाहीये. काय झालं? भूक तहान थंडी वारा ह्याच्यासाठी म्हणा, किंवा कोणी तुला पक्षपात करेल, किंवा गुरूंच्या समोर दोषाचं निवेदन करायचं आहे तर तिथं तू मायाचारी केलेली चालायची नाही. त्यामुळं तू आत्ताच सावध हो, मागं सरक, असल्या मार्गात जाऊ नकोस, कारण तुझ्याकडून विराधना होईल, असं त्या मातेला सांगायचं आहे. मग कुंदकुंदांनी काय सांगितलं? ज्यांना दोष प्रिय असतात तेच असे मायाचारीचे परिणाम करतात. काय आपल्याला दोष प्रिय आहेत का? नाही म्हणते. लपून ठेवतं, तेच ना. दोष ज्याला प्रिय वाटतात ते लपून ठेवतात आणि त्याला दुसरं काहीतरी रूप देणार नाही. तर मैं तो समस्त दोषों को रोगीवत मिटाना चाहता हूँ. ज्यांचं भावाचं काय किनारा निकट आलाय ते स्वतःला ज्ञान रूप पाहतात. ज्याचं नाही आला ते स्वतः ज्ञानाने छल करतात. दोषों के होने का अचंभा नहीं है, म्हणजे दोष होतील, उदयवश म्हणा काय संस्कारवश पूर्व, पण त्याच्यासाठी मी केवळ ज्ञानापासून दूर जाणार नाही, इतकी तयारी आहे अंतरंगातून. म्हणून हे माता तू काय कर, आशीर्वाद देत आहे ना. आता मी ह्याच्या पुढं कोणाला पण माता बनवणार नाही, जेणेकरून मला अशा काहीतरी कषायांच्या आहारी जावं लागेल, काहीतरी या मार्गापासून दूर जावं लागेल, असे तीव्र भाव करायचे प्रज्वल. काय मला आता का आणला नाही मातेला, त्यांना सांगितलं असतं.
असे संस्कार तुम्ही पण करा म्हणून स्वतःवर त्याच्यावर. म्हणजे आता मला पुन्हा कुठल्याही मातेला रडवायचं नाही, त्या मातेला मला आता त्रास द्यायचा नाही आहे, कोणाला माता बनवायचं नाही. तर आता सांगतायत की लोभ कषायाचं जर उदय आला तर त्याला तू कसं जिंकणार असं ती माता विचारतीये. प्रभावना के नाम पर रिद्धि सिद्धि क्षयोक्षम के नाम पर भी लोभ अपना प्रभाव दिखाकर जीव को ठगता है. म्हणजे काय, अनेक जण असे आहेत की पहिला तर दीक्षा घेताना वैराग्याचे परिणाम, दीक्षित झाले, सगळी चांगली चर्या करतायत, आता लोकांमध्ये प्रसिद्धी झाली, त्या प्रसिद्धीसमोर बळी पडतात. म्हणजे काय म्हणायचं, घेताना दीक्षा वैराग्य नव्हतं असं नाही आहे, चांगले परिणामांनी विरक्तीने दीक्षा घेतली, पण हळूहळू जी लोकेशना पसरत जाते, प्रभावना होते, प्रसिद्धी होते ना, त्याच्यामध्ये भुलतो माणूस. मग काय झालं, तत्वज्ञान कडेला राहतं आणि हे प्रसिद्धीच्या निमित्तामध्ये धर्मापासून दूर जातो, कळत नाही असं. मग दुसऱ्यांनाच शिकवायचं, सांगायचं, ह्याच्या नादामध्ये स्वतःची साधना राहते. काय म्हणलं हो? म्हणजे आपलं लक्ष काय असावं, पहिल्यांदा मला माझी विशुद्धी मेंटेन ठेवायची आहे, त्याच्या निमित्तामध्ये दुसऱ्याला मार्ग मिळाला तर चांगलं आहे, नसेल तर मी सगळं दुसऱ्याला सांगायला चाललोय, त्यालाच सुधारायला चाललोय, तर मी कधी सुधारणार. म्हणून हे सगळ्यांचा प्रयत्न असा असतो सगळ्यात जास्त, काय दुसऱ्याला मार्गस्थ करायचं आहे, पण त्याच्यासाठी आपण स्वतः आपला मार्ग सोडतो हे समजत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं काय, प्रभावनाच्या नावावर सुद्धा तू स्वतःला ठगशील किंवा त्याचा लोभ होईल तुला आणि तू धर्मापासून दूर जाशील. म्हणून तू काय कर, हा मार्ग घेऊ नको. तर कुंद कुंद सांगतायत, मामा कळालं ना, लोभ कशा आहे, भयंकर आहे. म्हणजे लोभासारखं सगळ्यात मोठं पाप दुसरं नाही आहे. त्यामुळे तू त्या लोभासमोर वितरागी कसं राहणार, वैरागी कसं होणार. लोभाला पापाचा पाप म्हणलं का, कारण सगळी पाप त्याच्यातनं जन्म घेतात एका लोभातून. म्हणून तुला लोभ झाला तर कसं तू मुनित्व ठेवणार, कशी साधना करणार. म्हणून त्याला बळी पडू नकोस असं त्याला सांगायचं तिला, मातेला. काय तू त्या मुनित्वाच्या मागं जाऊ नकोस. कुंद कुंद म्हणतात, सही है धन नहीं तो शुद्ध पर्याय एवं क्रिया के बल से जीव प्रभुत्व जमाना चाहता है. आता थोडंसं मातेकडून बोलायला बरं का, काय बोलायला पाहिजे थोडंसं, हो ना. म्हणजे आता तिने एवढं सांगते तर असं म्हणायचं त्यांना की ठीक आहे मी नाही करणार. म्हणजे कोणाला धनाचं नाही तर माझी साधना किती उत्कृष्ट आहे किंवा काय क्रिया जे काय त्यांनी करतायत ते किती चांगलं आहे असं वगैरे बोलण्याच्या नादात काय करतो जीव, शुद्ध पर्याय एवं क्रिया के बल से जीव प्रभुत्व जमाना चाहता है. परंतु जब स्वयं में स्वयं परिपूर्ण प्रभुता है और बाहर से प्रभुता मिलती ही नहीं है तो स्वयं की प्रभुता लुटाने को कौन प्रयत्न करेगा. काय म्हटलं, मला प्रभुता बाहेरून मिळणार नाही आहे, तू त्या प्रभुत्वाला बळी पडशील असं म्हटलं ना, तर मला बाहेरून मिळणारच नाही. मी तर स्वयंप्रभू आहे आणि मला बाहेरून काहीतरी मिळाल्यावर मी महान होणार असं काय मला त्याच्याबद्दल आकर्षण नाही. बाहेर से प्रभुता सामर्थ्यशाली आहे मी, मग मला बाहेरून काय मिळणार आहे किंवा काय लागणार आहे. बाहर से प्रभुता मिलती ही नहीं है तो स्वयं की प्रभुता लुटाने को कौन प्रयत्न करेगा. म्हणजे मी माझं उलटं प्रभुत्व नष्ट करून दुसऱ्याकडनं मला प्रभुता मिळावी, मला महानता मिळावी, म्हणजे मी माझं नष्ट केलं उलटं. मग असं तर कोण करायला जाणार नाही. मोक्ष मार्ग में देह का पालन है और आत्मा का पोषण, अब लोभ का क्या स्थान रहा. काय म्हणलं, पालन आणि पोषण सांगायला लागलेत. कशाचं, म्हणजे काय सांगितलं, देहाचं पालन आहे आणि आत्म्याचं पोषण आहे. हा, किती चांगलं वाक्य सांगितलं. काय कळलं, देहाशी रुष्टता पण नाही आहे, देहाला नष्ट करायचं आहे असं पण नाही आहे, देहाला सांभाळावं लागतं.
जसं तुम्हाला समजा दुसऱ्याची काय म्हणायचं प्रॉपर्टी ठेवली आहे तुमच्याजवळ आणि बँकेकडे समजा तुम्ही ठेवताय, आपली प्रॉपर्टी त्यांच्याकडे ठेवली, तर ते काय करतायत, बस त्याचं संगोपन पालन करतायत. ते तुम्हाला जेवढे दिवस ठेवायचे ना फिक्स्डमध्ये तेवढा वेळ ते ठेवणार बस, पण ते वापरणार नाहीत किंवा म्हणजे त्यांना त्याचं यूज नाही आहे, कारण तुम्हाला ते रिटर्न द्यावं लागणार आहे संपल्यावर तेवढं टाईम पिरियड. मग पोषण कशाचं आहे आणि पालन कशाचं आहे? त्यांनी पोषण कशाचं करतायत सांग. आता बँकेमध्ये आपण ठेवलो किंवा काय आपली वस्तू कोणाकडे गिरवी ठेवली असेल तर त्यांनी त्यांच्या व्याजाचं पोषण करतायत, त्यांचं जे काय सॅलरी मिळते त्याचं पोषण करतायत, कार्य करून त्यांना त्यांचा नफा मिळणार आहे, पण तुमच्या धनाचा त्यांना काहीच उपयोग नाही आहे. तसं या देहाला पालन करायचं कार्य आहे फक्त. का? कारण आम्हाला संयमाची साधना करायची आहे, संलेखनेपर्यंत त्याला न्यायचं आहे. म्हणून त्या देहाचं पालन आणि आत्म्याचं पोषण जिथं आहे तिथं मोक्ष मार्ग आहे. तिथं या लोभाचं काय स्थान? म्हणजे लोभ कोणासाठी करू मी? कोणासाठी लोभ करता हो मामा? लोभ कोणासाठी करायचा? नाही, माझ्यासमोर नाही आणि बाहेर गेला होय. लोभ कोणाचा असतो? काय? धर्म साधनेसाठी शरीर आहे, शरीराचं माध्यम हे धर्म साधनेसाठी आहे. हे सगळं शास्त्रात आहे हो, असं प्रॅक्टिकली यायला पाहिजे ना आपल्यामध्ये. मग तिथं आपण हे उलट व्हायला लागलंय आपलं. त्या आत्म्याचं नुसतं पालन आहे आणि शरीराचं पोषण आहे. म्हणून सांग म्हणजे अनेक जण असे बघितलेत बरं का, अनेक संघांमध्ये. आता संघ वगैरे फिरतात येतात त्यावेळेस तिथं दिसलं, त्या संघांमध्ये अनेक असे काय म्हणायचं निराधार असतात, कोणी ब्रह्मचर्य घेतलेले असतात, पण काय म्हणायचं परिस्थितीवश ब्रह्मचारी झालेले, किंवा कोणी असतील असे पुरुष स्त्री कोणी पण, मुलं मुली कोणी पण असतील, तर ते तत्वाची दृष्टी कमी असते, पण बाहेर काय साधन नाही आहे, कोणी रक्षा करणारं नाही आहे, किंवा काय दुसरं मार्ग मिळाला नाही म्हणून धर्मात आलेले असे अनेक जण असतात. किती त्यांच्याकडनं धर्म घडणार? असं येतात, पण धर्माचं किती पालन होणार त्यांच्याकडून? मग अशा जीवांकडून सुद्धा धर्माला अनेक फाटे फुटतात. म्हणजे त्यांच्याकडे बघून अन्य जण काय शिकणार सांग? हे त्यागींकडे राहतात, ह्यांचं सगळं जे आहे ते योग्य असणार, मग त्यांच्यासारखं आपण करायला पाहिजे. मग त्यांनी जेवढं शिथिल राहणार तेवढं पाहणारी सगळी जनता शिथिल होणार. म्हणून सांगायचं आहे की आपल्याला निर्णय करावा लागतो अशा वेळेस की आपण कोणाला आदर्श बनवायचं. आणि मग आपल्याला लोभाचं जर पुष्टी असेल तर अशा गोष्टी लवकर कळतात. म्हणजे चालतंय त्यांना, असं करायला चालतंय, म्हणजे फिरायला चालतंय, खायला प्यायला चालतंय, जे आपल्याला इष्ट असतं ना ते त्यांच्याकडनं मिळतं, मग ते करतात तर आपल्याला पण चालतं. काय म्हणून सगळ्यांकडे पाहताना आपण किती सतर्क राहायला पाहिजे. काय आपण शिकतो तर आपल्याला किती आपण मोक्ष मार्गात राहिलोय आणि किती संसार मार्गात चाललोय ह्याचं कळायला पाहिजे. म्हणजे तेच की एकाच एक्सक्यूज दिलं ना त्याच्या मागं मग काय म्हणायचं आपलं सगळं कंसात जोडत जातात सगळे. बरोबर. मग काय करायचं? नाही खात ना. म्हणून असे लोक आपल्यासाठी आदर्श करणं आपलं चूक आहे का त्यांची चूक आहे हे निर्णय करायला पाहिजे आपण. म्हणून लोभाचं स्थान चुकीचं आहे. ते लोभ मी करणार नाही किंवा लोभाला स्थानच मिळणार नाही असं सांगायचंय. देहाचं पालन आणि आत्म्याचं पोषण जिथं झालं तिथं मोक्ष मार्ग सुरू झाला, तिथं लोभाला स्थान मिळणार नाही. मला काय सांगायचं होतं? काहीतरी लक्षात आलं होतं सांगावं म्हणून. ज्याला जे इष्ट असतं ते ग्रहण करतो त्याकडून. समोरचा ज्याला आपण गुरु बनवलो, ज्याला आदर्श बनवलो ना,
त्याच्याकडून आपल्याला जेवढं इष्ट असतं तेवढं ग्रहण करतो. हां, असं सांगायचं होतं मला. कुठला तरी नियम घेतला समजा आपण, काय मी रात्री भोजन करणार नाही, काय करता हो तुम्ही? मग आजारी पडलं तर काय मामी, आजारी पडल्यावर काय करायचं? तसं नसतं ना विचार. नाही, मग औषध पाण्याला मोकळीक, मग ते फळदुधाला मोकळीक, असं करत करत काय होतंय माहिती का, त्या उपासाचं पण एकादशीन दुप्पट खाशी असते तसं होतंय. हां, म्हणजे त्या उपासाला अर्थ राहत नाही, त्या संयमाला राहत नाही, मग आपल्याला पाहिजे तसं शिथिलाचार सुरू होतो. ह्यालाच म्हणायचं शरीराचं पोषण. कशासाठी केला हो संयम? संयम नियमाने शरीरापासून दृष्टी दूर करण्यासाठी असतो. आणि आपण शरीरातच अडकून संयम करायला लागलो तर उपास केल्यावर काय करायचं? म्हटलं त्रास होते, झोपायला पाहिजे. हां, लय काम करायचं नसतं त्या दिवशी. म्हणजे कशासाठी सांगितलं? साधनेसाठी वेळ द्या, बेस्ट आहे. पण लय काम करायचं नाही म्हणजे तुम्ही अनावश्यक काम काढून बसतायत ना तर, किंवा मग दिवसभर रात्रभर झोपून राहिलो, 5 उपास केले, काय केलं सांग? केले ना तू? 3 केले का? बरं, 1 जणांनी 5 केले होते मा. आणि काय माहित नाही बरं का, असं नवीन येतात ना लोक, इतकं असं वाईट वाटतं की त्यांना तत्वाची दृष्टी नाही आहे, ध्यानाचं काय साधन माहीत नाही, आणि असे जीव 5 उपास करणं चेष्टा आहे का? म्हणजे 3 अनुपवास करून काय जे असेल ते काय छोटं तप नाही आहे ते पण असं तप करून 5 दिवस व्यर्थ घालवतात, तिचं किती मोठं त्यांना कळत नाही काय आपल्याकडनं चुकतंय किंवा किती वेस्ट जात आहेत आपली साधना. तर त्या मुलींनी 5 दिवस झोपून काढले. काय सांगायचं आपण आता? आपण संबोधन करायला गेलं तरी पण कळत नसतं. चांगलं असताना कळत नाही तर मग अशा अवस्थेत कसं कळायचं? म्हणून म्हणायचं पहिल्यांदा हे शिका, ज्ञानाला कशी दिशा द्यायची, ज्ञानाला काय विषय द्यायचा, त्याच्यानंतर क्रियेत जावा ना. म्हणून महाराजींनी कधी क्रियेला महत्त्व दिलं नाही. हां, म्हणूनच सांगितलं की तेच अनावश्यक कार्य करणार किंवा मग झोप काढणार किंवा शरीराचं सगळं कौतुक करत राहिलो तर पोषण कोणाचं झालं? असं शिथिलाचार येत जातो. मग काय शास्त्रात सांगितलेली विधी सगळी शून्य. म्हणून सांगायचंय आपण पण नाही सांगायचं अशा गोष्टी, मग कारण त्याला 16 उपास म्हणायचंच नाही. मग कसं म्हणायचं? मला काय सांगायचंय, कोणासाठी दुसऱ्यासाठी नाही. मी जे करतोय ना, जे काय आपल्याला आपण संयम म्हणून नियम म्हणून करतोय, तर त्याच्यामध्ये कुठल्याही रीतीने शिथिलाचार न येऊ, कुठं दोष न लागो, कुठं आपल्याला शरीराची पुष्टी न हो, ह्याचं सावधानता राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी काय कळलं का? उद्या उपास करायचा आहे ना, तर आज संध्याकाळी जेवण झाल्यावर नियम करायचा असतो. लोक काय करतात माहिती? तिथं पण काय करते तो माहिती आहे सगळ्यांना. अजून उद्याचा दिवस सुरू होईपर्यंत चालू असते मग पोटोबा. बरोबर. धारणा आणि पारणा असते. सगळं संपलं, ते कुठलं राहिलं आता? धारणा नाही ना पारणा नाही. जे उपवास करते, जे व्रत करते ते तर नीट करू देत, लय झालं. म्हणजे जे करायचं ते ज्ञानपूर्वक असावं. हा, म्हणजे म्हणून सांगायचंय की देहाचं पालन आणि आत्म्याचं पोषण झालं तर तुमचं संयम करणं योग्य आहे. तुमचे नियम साधना दीक्षा घेणं योग्य आहे, नाहीतर त्याच्या निमित्तात लोभाचंच पोषण होणार. बरोबर, तोच अधर्म आहे. जिथं आत्म्याचा विचार पण नाही येत अशा उपास करून काय फायदा? किती विचार करतो आत्म्याचा जेव्हा उपास करतो मा? बोला. हा, लय असतं माहिती का? म्हणजे म्हणले एकाने पंडितांनी सांगितलं बरं का, असं म्हणले घरात 2 जण भाऊ बहीण बरं का, पद्मा आणि नमोकार. का आला नाही तो? आणि समजा नमोकारने उपास केला
आणि पद्मा आता काहीतरी अभ्यास स्वाध्याय करत बसली आणि दरवाजावर बेल वाजली. काय झालं सांग. नमकार काय म्हणणार, मी उपास केले तू उठ ना आणि तू उघड. म्हणजे काय, तुम्हाला सगळ्या कार्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून तुम्ही उपास केलाय का? म्हणजे तिथं ना तुमचं ध्यान स्वाध्याय आहे न काय बाकीच्या क्रिया आहेत. म्हणजे ते पण लक्ष राहिलं परत शरीरातच. म्हणजे मला त्या शरीराला सांभाळायचं आहे, काय त्रास होऊ नये अशी दृष्टी असताना उपास नसतो चांगला होत, कधीच होत नाही. नाहीतर मग सांगतात लोक आमचे उपास फार चांगले होतात. असं एक जण आहेत सोलापूरमध्ये आणि ते खडखडीत उपास करतात. 1 उपास 2 उपास 3 उपास सलग बरं का, तरी पण काय होत नाही, असं काटक आहेत एकदम. मग ते आम्हाला सगळं जेव्हा वाटायचं लहानपणी कसं करतात उपास. आम्हाला एक केलं तर आम्ही अर्धे मेलेले असायचो. पण ते असं एकदम तरतरीत. मग आम्ही विचारायचो त्यांना. पण आता ते कळते की शरीर आहे बस अनुकूल एवढंच कारण आहे. पण त्याच्या निमित्तात जेवढं घडायला पाहिजे तेवढं ज्ञान ध्यान साधना होत नाही. आणि मग ते बाकीच्या सगळ्यांना त्याचं अप्रूप, किती चांगले उपास करतात, किती होतात ह्यांना असं हां दिसत नाही, काय वाटत नाही, किती चांगलं करतात. म्हणजे काय चांगलं म्हणायचं त्याच्यामध्ये. मग उपास हे काय भूषण आहे का आपल्यासाठी? मग त्यांनी सांगितलं ना, म्हणून तर आत्मा न खाणारा पिणारा आहे न उपास करणारा आहे, ह्याची भाव भासना पाहिजे ना करतो त्यावेळेस. करायचं की नाही असं नाही, पण दृष्टी पाहिजे आत्म्यावर, हे सांगायचंय. हा उलट असं सांगतात की तुम्ही व्रत केलेलं कळू नये दुसऱ्याला, इतकी चांगली साधना करा ना. नाहीतर असं अनेक जण येतात बरं का आमच्याकडं पण. म्हणले आज आलेले समजा असतील तर आम्ही असं सहज विचारतो घेतलं का दूध पाणी असं काय. मग कालचं उपास होतं, आता काय गरज होती का सांगायची सांग. म्हणजे एक्सप्रेस करून दाखवायचं. नाहीतर मग आम्हाला काय लोणत्याग होतं, नाहीतर काल आम्ही कधी जेवलो त्याच्यानंतर. म्हणजे अनावश्यक गोष्टींमध्ये काय गेलो, सिंपती मिळवण्याचा प्रयत्न होतो. मग म्हणजे यांनी उपास केले तर यांना जरा जास्त आपण काळजी घ्यावी असं वगैरे. हां इथं कोण कोणाची काळजी घेत नाही, घेऊ शकत नाही मेन. म्हणजे आपल्याला कशासाठी करतोय धर्म, कशासाठी आलोय ह्याच्यामध्ये, उपास का करावा, म्हणून कोणाला इतरांना न कळावा असं असावं. आम्ही अम्माच्या सहवासात राहतो ना, अम्मांचे उपास बघितल्यावर आम्हाला कळालं की आपण कसं करायचं असतं. नाहीतर आम्ही पण लई सांभाळायचो, शरीराला त्रास व्हायचं म्हटल्यावर. पित्त प्रकृती होती, उपास केलं की बिलकुल सहन होत नव्हतं. आणि मग ते सारखं ते धरून बसायचं पोटाला डोक्याला, आपलं सांभाळत सगळं. पण ते अम्मांकडे बघितल्यावर असं वाटायचं की ह्यांना जरासुद्धा काय नाही, एका शब्दाने कोणाला म्हणायचे नाहीत. आणि आपल्याला उपास आहे, दुसऱ्या दिवशी लवकर पटापटा करावं आणि सगळं असलं काय नाही. त्यांची चर्या जशी व्हायची तशी करणार, ते योग्यच व्हायला पाहिजे आणि आपल्या साधनेमध्ये असणार. म्हणजे आपल्याला ते शिकायला पाहिजे त्यातून. बरं चला, फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, आपण जे पण धर्म म्हणून करतो त्याच्यामध्ये देहाचं पालन आणि आत्म्याचं पोषण व्हावं. देहाचं पोषण आणि आत्म्याचं पालन नाही. म्हणजे आत्म्यापासून दुर्लक्ष करून जे पण तुम्ही करणार ते व्रत नसून अधर्म असणार. माँ देखना अकशाई आत्मा में इतना आनंद है कि कशाय उत्पन्न ही नहीं होगी. इतका आनंद आहे ना आत्म्यामध्ये, कशाय का करणार मग आपण. जर आपल्याला गोष्ट मिळाली आनंदाची, आपण काय करणार हो. धन मिळालं, धन पाहिजे होतं समजा तुम्हाला, धन भरपूर मिळालं, काय झालं. धन ही आनंदाची गोष्ट नाही आहे हे सांगा ना पहिल्यांदा तुम्हाला, नाहीतर ते किती मिळालं तरी दुःखच राहणार आहे. होय असं असतं होय. होय बरोबर, आम्ही एवढे उपास केले म्हणून आम्हाला एवढं चांगलं स्थळ मिळालं असं. म्हणजे धर्म कधी असल्या गोष्टी देत नाही. चांगलं झालं तेव्हाच म्हणायचं, जेव्हा ब्रह्मचर्य झालं, दीक्षा झाली, मोक्ष मिळाला तेव्हा चांगलं झालं म्हणायचं. म्हणजे कुठल्याही गोष्टीत आपल्याकडून आत्म्याचं दुर्लक्ष न हो, ह्याची सावधानता असावी. देहामध्ये आपण न आसक्त, एकत्व न हो, ह्याच्यासाठी जितकी विरक्ती होऊ शकते देहापासून तेवढं करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्याला कळायला नको की आपण आज उपास केलाय. दुसऱ्याचं तर जाऊ देत. काय म्हणले हो. मग काय करायचं त्या दिवशी, असं उपयोगपूर्वक राहायला पाहिजे. जबरदस्ती नाही, मला आज काय करायचं नाही, मग स्वाध्याय करायला पाहिजे, मग तिकडं लक्ष जायला नको, असलं नाही. सहज त्यांनी व्हायला पाहिजे तर तिथं तसा करा उपास तुम्ही.
नाहीतर करून पण काय केलं, मारून मुटकून आपण जोडल्यासारखं. म्हणून होईल, पहिला होईल करत असताना, नाही असं नाही, पण तरी सुद्धा उपयोगाला जोडलं बदललं तरच तिथं फायदा होणार, नाहीतर नाही. देहाचा विचार करणार तर नियमाने लोभ होणार, आणि जेव्हा आत्म्याचा विचार करणार त्यावेळीस निष्कषाय होणार. माँ देखना अकषाई आत्मा में इतना आनंद है की कषाय उत्पन्न ही नहीं होगी. त्यामुळं मला त्या कषायांमध्ये आनंद झाला तर कशाला कषाय होतील. मेरी प्रभुता देने में भगवान भी समर्थ नहीं है तो लोभ का जन्म कैसे होगा. माझी प्रभुता मला कोण देणार आहे. भगवान सुद्धा मला प्रभुता देण्यामध्ये समर्थ नाही आहे. तुम्ही मला छान म्हणला, मिळाली की नाही मला प्रभुता हो का. शब्दामधनच प्रभुता नसते. काय म्हणायचं, जरी म्हणजे कसं म्हणायचंय, एखाद्याला आपण उच्च स्थान देतो आपल्या ज्ञानात मान्यतेत, कशावरून देतो, कोणी सांगितलं म्हणून. म्हणजे सहज आहे ना, ती तुमच्या आई वडिलांना तुम्ही एक मानाचं स्थान देता, आपल्या गुरूंना एक मानाचं स्थान देतो, देवाला जसं देतो ते बाहेरून कोणी सांगितलं शिकवलं म्हणून दिला तर ते उपयोग नाही आहे. तुमचं जसं अंतरंग परिणतीतून येणार आहे ना, त्याला म्हटलं जातं प्रभुता. म्हणजे ती प्रभुता आपण दुसऱ्याला सहज देतोय, तशी माझी प्रभुता मला कोण देणार आहे. मला भगवान सुद्धा देण्यामध्ये समर्थ नाही आहेत, हे सांगायचं आहे. म्हणजे आपण स्वतः प्रभू आहोत, महान आहोत, तर मला बाहेरून कोणाची तशी अपेक्षा नाही आहे की कोणी मला महान बनवावं म्हणावं. जर मला माझी प्रभुता मिळाली, भगवान आत्मा मिळाला, तर लोभाचा जन्म होणार नाही. मामा, कशाचा लोभ करायचा. कशाचा लोभ केल्यावर लाभ होतो. कुठल्याही गोष्टीचा लोभ केला तर त्यापासून वंचित राहावं लागतं उलट. लाभ तर होतच नाही. म्हणून सांगतायत काय, मला लोभ करायचा नाही किंवा मला लोभ नाही हे सांगतायत ते बालक. मेरी निरपेक्ष प्रभुता अद्भुत है, इसे किसी के वचन संयोग सद्भाव प्रभाव अभाव किसी की भी किंचित मात्र अपेक्षा नहीं है. सांगा बघू सगळ्या गोष्टी काय काय सांगितल्या. मामी मिळालं का तुम्हाला. पान नंबर 18 आहे. काय सांग. मला माझी प्रभुता मिळवण्यासाठी कोणाच्या वचनाची गरज नाही आहे. कसं, कोणी येऊन तुम्हाला वाह करेल, बेस्ट म्हणेल, काय काय म्हणते, छान केलं बरं का तुम्ही सेवा अम्मांची, असं म्हणल्यावर कसं एकदम 4 किलो वागणार मांसडलेलं असतं का. म्हणजे कोणाच्या वचनाने आपल्याला महानता मिळत नाही. कोणी म्हणलं तरी सुद्धा आपण त्याच्यानी महान होत नाही. आता कोणी त्यागी आहेत आणि त्यांना जाऊन कोणी म्हणलं असं, असतात अनेक जण असे की चांगल्या भावनेने बरं का, की मला आता गुरूंची महिमा आली आणि मी जाऊन म्हणले गुरूंना की आज किती, आम्ही असं म्हणतो बरं का कधी कधी. आता आपले भाव आपण कोणासमोर एक्सप्रेस करणार, म्हणजे असं आम्हाला ते पंडितजी आले होते तेव्हा कसलं मस्त प्रवचन केलं, असं सहज आला म्हणजे समोर जाऊन आम्ही म्हणलो, आम्हा काय आज इतकं छान चिंतन मिळालं. म्हणलं त्या ह्याच्यावर घेतलं नव्हतं का आम्हाला, काय शुक्ल ध्यानावर. म्हणजे असं काय रँडमली काय विषय नव्हता, काय त्याचं चिंतन काय लय झालं होतं असं काय नाही. तर ते शुक्ल ध्यानाविषयी त्या दिवशी खूप छान चिंतन झालं. म्हणल्यावर असं अजून आम्हाला जाऊन आम्ही म्हणलं आम्हाला फार छान लाभ झाला, किती सुंदर चिंतन सांगितलं, लय बेस्ट प्रवचन झालं. असं तुमची रिॲक्शन काय असणार सांगा, तुम्हाला असं कोण म्हणलं तर. असं त्या चेहऱ्यावरनं पण समजतं बरं का लगेच आपल्याला छान म्हणलं. पण आम्हाच्या चेहऱ्यावर सुद्धा काय नसतं. म्हणजे जे आहे ते सगळं शास्त्रातलं आहे, आपल्याला काय आपण नवीन काढून दिलेलं नाही आहे. त्यांच्या विशुद्धीने बाहेर आलंय बस. त्यामुळं त्याच्याबद्दल असं दिसतं, जाणवतं बरं का, की त्यांना त्या काय म्हणायचं प्रशंसेचा जरा पण फरक पडत नसतो. आपल्याला किती फरक पडतो लगेच. का किती मी त्यात इन्वॉल्ड, म्हणजे माझं कर्तृत्व लगेच बाहेर पडतं. काय माझं चांगलं कुठतेत बरं का, सोहळ्यामध्ये लय काम करतात ते. असं भांडी बिंडी उचलतात, ओजी वगैरे. काय झालं मा,
लगेच भाव बदललेले असतात चेहऱ्यावरचे. असं अप्रभावी राहण्याची आपल्याला साधना करता यायला पाहिजे. काय पद्मा, अभ्यास किती भारी करते माहिती का ती. हुशार आहे लई फार ती. आता डॉक्टर होणार आहे जस्ट लगेच असं म्हणल्यावर. अर्चना बेन ते एकटेच असतात घरामध्ये, खूप चांगली ते सगळ्यांची सेवा करतात. सासू सासरे सगळे आता वयस्कर आहेत, मग एकदम प्रॉम्प्ट आहेत त्या सगळ्यामध्ये. असं म्हणल्यावर उदास बिदास होऊ नका. म्हणजे आपल्याला लगेच असं जाणवतं की काहीतरी शब्दाने आपल्यात फरक पडलाय, पण असं त्या गुरूंच्या सहवासात राहिल्यावर दिसतं आपल्याला त्यांचे परिणाम कसे असतात. काय त्या शब्दाने माझं चांगलं होणार आहे, काय वाईट होणार आहे. म्हणजे असं प्रभावी राहण्याची शिक्षा मिळायला पाहिजे. कोणाचे वचन मला महानता देणारे नाही आहेत. संयोग, कुठल्या संयोगात गेल्यावर माझी प्रभुता प्रगट होणार. एक सांगितलं, दुसऱ्या कोणाचा संयोगच मला नकोय. ज्याच्या संयोगात जाणार तिथं नियमाने काय म्हणायचं, काय म्हणते ते समाधी, हे काय सामायिक पाठ मध्ये, संयोग संबंध से जीवाला असती तयाला, नुसतंच म्हणायचं. म्हणून आता सोडून देतो समते करिता. संयोग संबंध जिथे आहे तिथं नियमाने दुःख आहे. म्हणून संयोगात जाऊन मला प्रभुता मिळेल हे नाही दिलं तर काय झालं सांग. किती आकुलता, किती आकुलता. म्हणजे मग तिथं जाऊन त्यांना आपण, आता अनेकांची अशी सवय असते की मी केलंय, करते तर, पण दाखवायचं दुसऱ्यांनी केलं म्हणावं हे अपेक्षा करायची लय पद्धत असते अशी अनेकांची. जसं समजा कोणी म्हणलंच नाही छान केलं म्हणून बरं का, किंवा काही लक्ष नाही आहे कोणाचं त्याच्याकडं, काय करणार हो, लक्ष वेधून घेण्यासाठी काहीतरी सगळे उपाय करणार. काय नाही करणार असं नाही, सगळं करणार. जसं समजा मामा तुम्ही कष्ट केले काय आणि भरपूर पैसा कमवला, आणि आज तुम्हाला समजा दिवसभरात फार कष्ट झाले होते, घरी आलात आणि बायको बघेच ना तुमच्याकडं, काय करणार हो. तुम्हाला आज लय त्रास झाला होता, लय वेळ काय हातपाय दुखले, समजा डोकं दुखलं, काय कस्टमर बरोबर असं काय झालं असेल, तर घरी आल्यावर कोणी तुमच्याकडं बघितलंच नाही, तुम्हाला काय काय म्हणायचं अटेन्शनच नाही कोणाचं तुमच्याकडं, काय करणार मामा. काठी घेऊन जायचं समोर आणि मग आपण सगळ्यांना सांगणार आज किती कष्ट झालेत मला, किती त्रास झाला, आज हे आले ते आले, त्यांच्याबरोबर एवढा वाद झाला असं वगैरे. म्हणजे दाखवून द्यायचं किंवा दुसऱ्याकडनं सिंपती मिळवण्याचा प्रयत्न, किंवा मग मी केलं, हां सगळं ते असतं. बरोबर आहे, लय जाणवतंय असं बरं का. आणि त्यातनं मी शाणी लय होते. म्हणजे सगळ्यांनी शाणं व्हायला पाहिजे. आपल्याला असा संयोग मिळाला ना, दुसऱ्याला तर आपण सांगू शकत नाही की तुम्ही कर्तृत्व घेऊ नका, पण मला त्यातून बोध मिळतो की असं मला नाही विचार करायला पाहिजे, कारण त्यातनं कर्तृत्वाचं पोषण होते. जसं डॉक्टर आहे आणि डॉक्टर इलाज करते, तर ते डॉक्टर असं म्हणतात, सॉरी तू डॉक्टर आहे ना, लक्षातच नाही, असं म्हणले की त्यांना मी बरं केलं बरं का, काय झालं मी केलं आलं का नाही, मग केलं नाही का तू, म्हणजे केलं असं नाही, झालं म्हणा. त्यांनी ट्रीटमेंट घेतली, त्यांचं बरं झालं असं म्हणा. मी केलं म्हणलं ना, मग तिथं लई प्रॉब्लेम येतात. जसं तुम्ही करणारे असता, आता तू डेंटिस्ट व्हायली ना, तर माझे वडील गेले होते एका डेंटिस्टकडं, त्यांना काहीतरी दुखत होतं म्हणल्यावर ते दात काढायचं होतं त्यांना, आणि फार सगळ्यांकडनं चौकशा करून कुठले चांगले डॉक्टर शोधून शोधून गेले होते त्यांच्याकडं बरं का. आणि त्यांना दाखवले आणि इतका विश्वास की आता हे मला बरं करणारच, आणि त्यांनी दाखवलं कुठलं दात दुखतंय वगैरे सगळं झालं, आणि इंजेक्शन दिली होती भूलची, आणि ते थोडक्यात काहीतरी त्यांचं काम निघालं का इकडं तिकडं गेले, आल्यावर त्यांनी काढताना दुसरा दात काढला. आता ह्यांना कसं कळणार भूल दिल्यामुळं ते कुठला काढलाय आणि कुठला दुखतोय. आता सांग काय झालं. डॉक्टर म्हणले की मी बरं केलं तर जोड्याने पडवतील लोक त्यांना. म्हणजे मी केलं म्हणायला जाऊ नका, जे होणार आहे ना त्यांचं चांगलं झालं तर त्यांच्या त्यांच्या परिणतीने झाले, त्यांच्या उदयानुसार झाले. त्यामुळं केलं हे शब्द चुकीचे आहेत. काय वापरायचं,
हा म्हणजे त्यांचं बरं झालंय असं म्हणा. हे शिकायला पाहिजे आपण हे सगळ्यातनं. कुठंतरी थोडक्यात आपण कर्तृत्व ठेवतो आणि तशा प्रकाराने करत राहतो. म्हणून सांगायचंय कुठेही घ्यायला नको, यायला नको चुकून सुद्धा आपल्यामध्ये कर्तृत्व. संयोग पुढं सांगतायत सद्भाव. व्यक्त करायसाठी म्हणतं हा पण तसं तरी मानायचं नाही नाही तेच की तुम्ही केलं असं मी म्हणणं चांगलं बरं का तुम्हाला. ह्या डॉक्टरांनी मला बरं केलं बरं का हे म्हणणं. हा तुमच्या बरोबर. काय केलं नाही म्हणतं सारखं. चंदन काकी पण असंच, सोलापूरचे चंदन काकी आहेत ना, हा. इतकी सरळता आहे, इतकी नम्रता आहे ना त्यांच्या पण भावनेत, परिणामात. सगळं ते उलट झटून करतात. त्या रोग्याचं सगळं बरं व्हावं असं सगळे उपाय देतात त्यांना. हा. पण कधी कर्तृत्व नसतं त्यांच्या सांगण्यात. म्हणजे तुम्ही हे घ्या, तुम्हाला बरं वाटेल असं. बरं झालं तरी बरं झालं, किती चांगलं झालं तुमचं असं. मी केलं असं कधीच भाव नसतात. आणि असं घ्यायला पाहिजे आपण चांगले गुण सगळ्यांच्यात. मी काय सांगत होते? हा म्हणजे मी म्हणलं की यांच्यामुळं माझं बरं झालंय, त्यांनी माझं फार चांगलं केलं, तर त्यावेळेस तू काय करणार सांग? ते काय दिलं नाही तर मग काय करायचं काय? अं? दुसऱ्यांची तारीफ नाही नाही मी डॉक्टर समोर जाऊन म्हणलं हो तुमच्यामुळं माझं बरं झालं, तुम्ही बरं केलं. त्यावेळेस त्यांनी म्हणायला पाहिजे, आम्ही त्यांचं बरं झालंय. आता तुम्हीच म्हणलंय, मी कुठं म्हणले असं म्हणायचं का? म्हणजे तिथं पण तुम्हाला तुमचे परिणाम किती दृढ ठेवायला पाहिजेत, किती स्थिर राहायला पाहिजे. म्हणजे आता स्वयंपाक करतात लोक, स्वयंपाक करणाऱ्यांना आता कोण कोण येतात आम्हाला करून द्यायला, खायला घालायला असं वगैरे, तर चांगलं करतात असं लय कोणाला पण आम्ही कधी सांगायला ते असतात नसतात समोर म्हणल्यावर आम्ही एकदा सांगितलं एकेकांना की म्हटलं हे चांगलं झालं बरं का, तुम्ही हे चांगलं केलं. तर ते समोरचा काय म्हणतोय, मग मी किती चांगलं केलंय असं म्हणलं तर तुमच्या काय म्हणायचं त्या कामाचं मोलच राहिलं नाही. म्हणजे आपण त्याच्यामध्ये भुरळायला नको, काय भुलायला नको. असं मग तिथं कर्तृत्व आलंय समजून घ्या. ठीक आहे चला पुढं. प्रभाव आणि अभाव. सद्भाव काय केलं ते? संयोग आणि सद्भाव एक घ्यायचं का? सद्भाव म्हणायचं होय. मेरी निरपेक्ष प्रभुता अद्भुत है, इसे सद्भाव की किंचित अपेक्षा नहीं है. सद्भाव म्हणजे आपले भाव नाही घ्यायचे, सद्भाव तर आहेतच की. सद्भाव म्हणताना कोणाचं तरी सद्भाव, अभाव असं म्हणतो ना आपण, कोणाचं तरी प्रेझेन्स असं म्हणायचंय. संयोग वेगळं आणि सद्भाव वेगळं घेतलाय. नंतर प्रभाव आणि अभाव ह्यांची सुद्धा मला कशाची अपेक्षा नाही. माझी प्रभुता तर निरपेक्ष आहे, त्याच्यामध्ये दुसऱ्या गुणामुळं माझी प्रभुता प्रगट होती असं नाही. राहण्यातच माझी प्रभुता आहे. याचा अर्थ असा घ्यायचा. त्याचा अभ्यास भरपूर व्हायला पाहिजे. म्हणून ध्यानाने त्याचा अभ्यास होणार आहे. काय करायचं मा, भरपूर प्रयोग करत जावा. म्हणून मी आज अरुणामांना पण तेच सांगितलं, त्यांची बुद्धी चांगली आहे अरुणा काकींची. ते जर प्रवचन ऐकतील ना तर त्यातले 4 गोष्टी कोणाला विचारलं, असं अचानक विचारलं समजा मी जाऊन, काय ऐकलं आज तुम्ही, सांगतात ते. म्हणजे असं नाही की आपण पाठ करायसाठी कोणाला तरी सांगायसाठी ऐकतोय म्हटलं तर इंटेन्शन राहतं, पण सहज ऐकलेलं असलं आणि तुम्ही जाऊन विचारलं ना त्यांना तर ते 2-4 वाक्य सांगतील त्यातले. आपण पण कदाचित सांगायचं म्हटलं तर आठवावं लागतं आपल्याला, पण ते सांगतात. म्हणून मी त्यांना म्हटलं आज तुमचं क्षयक्षम चांगलं आहे, तुम्ही एक पान तरी रोज वाचत जावा, एकमेकांशी शेअर करत जावा. हा काय वाचता मा? नाही म्हणूनच की त्यांना मी सांगितलं हो की म्हटलं तुम्ही वाचा. काय आपल्याला असं नाही की डोळे खराब झाले, बसायला येत नाही, पुस्तक नाही आहे, काहीच नाही ना. सगळ्या गोष्टी आहेत आपल्याजवळ, फक्त त्यांना स्थितीकरण करायची गरज आहे. मग त्या म्हणल्या मला आज, म्हणजे मी त्यांना ते 49 गाथेचे 6 बोल सांगितले. मग त्यांनी सुद्धा सांगितले मला, अम्मांकडनं मी शिकलेली आहे, मला पाठ आहेत सांगितले त्यांनी बरं का. म्हणजे 6चे 6 नाही जमले पण तरी सांगितले. मग मला म्हणायचं होतं त्यांना, एवढा आहे ना क्षयक्षम आपला, मग कुठं घालवतोय आपण. म्हटलं तुम्ही व्यर्थ घालवायला लागलाय शक्ती तुमची, उलट खूप चांगला उपयोग करून घेऊ शकता. म्हटलं उद्या आपलं शरीर निकामी झाल्यावर, एक ठिकाणी पडून राहिल्यावर कोण आपल्याला स्थिर करणार आहे? आपलं ज्ञान स्थिर करणारं असतं. म्हणून जेवढा उपयोग लावतो याच्यामध्ये तेवढं चांगलं आहे. म्हणून त्यांना मी आज म्हणली आहे
की रोज तुम्ही एक पान वाचायचं, त्याच्याविषयी सगळ्यांशी चर्चा करायची. म्हणलं काय तुम्ही वाचलाय बघा, म्हणलं त्या निमित्तात चिंतन सुधारतं आपलं. आपल्याला संस्कार होते हा, उपयोग आपला चांगला राहतो, वेळ चांगला जातो, इतर ठिकाणी कोणाच्या मध्ये अडथळ्यात जात नाही आपण. मग कोणी काय बोललं तर आपल्याला वाईट वाटत नाही. मेन काय करायचं, वाचा. आहे आपलं सगळं चांगलं आहे, काय आपल्याला नाही होत लय आपलं शरीर त्रस्त होत आहे असं नाही आहे. तुमचं पण चांगलं आहे सगळं, पण आपण वाचण्यामध्ये का नाही घालवत? मग जाऊ दे, वाचन नाही करत ना, ध्यान करा. ध्यानात उपयोग राहत नाही म्हणून वाचन करायचं. मग त्याच्या निमित्तात ध्यानाने स्थिरता येते. ध्यानामध्ये काय ना काय एक शास्त्र पहिल्यापासून वाचा, आणि वाचलेलं असतं त्याच्यातल्या 4 गोष्टी लक्षात ठेवून दुसऱ्याला सांगा की बघा, त्याच्या निमित्तात चिंतन खूप चांगलं होतं. काय म्हणले तेवढंच लक्षात ठेवून अर्चना सांगायचं बेन. कोणाला. क्या बोला मैंने? कोणाला पण सांगा, एक जणाला कोणाला सांगायचं. काय वाचती पद्मा? न्यूजपेपर वाचते म्हणू नको आता. हं? एक शास्त्र वाचा, आणि त्यातनं आपल्याला काय कळालं, काहीतरी प्रश्न काढा, जाऊ देत, काय चांगलं वाटलेलं दुसऱ्याशी शेअर करा. त्याच्या निमित्तात आपल्याला लिहून काढा, सगळ्यात बेस्ट. कारण एकदा वाचणं वेगळं, एकदा लिहिणं म्हणजे 2दा वाचणं, आणि एकदा सांगणं म्हणजे 3दा वाचणं झालं. पुढं काय हो, पाठ करायचं म्हणजे अजून 4दा असं. म्हणजे आपला उपयोग थोडक्यात चांगलं ठेवण्यासाठी हा उपाय आहे. जेवढं आपण इतरांना सांगतोय त्या निमित्तात मला ते ग्रहण झालंय हे समजते ना आपल्याला, नाहीतर उपयोग नसतो. आणि अनेक जण स्वाध्याय करतात. किती वाचलं, पानभर वाचलं, काय वाचलं म्हटलं तर नावच माहीत नसतं. स्वाध्याय करता का घरी? करता का? नाही का? करायला पाहिजे आपल्याला. हॉस्टेलला काय ह्याच्यात असते ते वाचायचं, ऐकायचं एक प्रवचन, पण ऐकताना उपयोग आपला राहायला पाहिजे तिथं. नाहीतर आपलं काम करत राहिलो आणि चालू ठेवलंय असं नाही. आपल्याला तिथं मिळत नाही ना शास्त्र, ठीक आहे, एके ठिकाणी बसून व्यवस्थित शास्त्र आहे का तो पण स्वाध्याय झाला आपला, आणि त्यातून आपल्याला आनंद यावा हे भाव असायला पाहिजे. त्यातून आपल्याला आपलं ध्यानामध्ये जरासं स्थिरता यावी ह्याच्यापूर्वक ऐकायचं. काय वाचताय मामी? बरं, अर्चना बेन? ते जे वाचतो ना ते इतरांबरोबर शेअर करत जावा. तर दुपारी समजा नाही आले भैया, आशिष भैया, घरी गेल्यावर त्यांना सांगा, भावांना सांगा. म्हणजे जेवढं सांगतो ना तेवढं आपल्याला कळतंय आपण किती ऐकलं. नाहीतर उपयोग दुसरीकडे जाऊन तुम्ही प्रवचनला बसलेलं असेल तर, आता इथं काय ऐकलं ना, सगळं जण नमोकारला 1 तास सांगायचं तर आपल्याला समजलं. म्हणजे लोभ कशा आहे, किती घातक आहे हे सांगितलं. कोणाच्या प्रभावाने किंवा कोणाच्या अभावाने मला प्रभुता मिळणार नाही आहे. मला माझ्या कर्मांचा अभाव झाल्यावर मग प्रभुता मिळेल, किंवा जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत मला प्रभुता नाही आहे असं कुठल्या शिष्याला वाटलं, समजा गुरूंची प्रभुता जास्त आहे त्यामुळे ते असेपर्यंत मला मान मिळणार नाही, किंवा इतर जण कोणी चांगलं आहे तर मला ते कोण बघणार नाहीत, अशी भाव आले तरी सुद्धा धर्म कुठं राहिला तो. आपल्याला आपली प्रभुताच कळाली नाही. म्हणून जो आत्म्याला जाणतो ना तो खरा प्रभू आहे, आणि त्याची प्रभुता सहज पर्यायामध्ये प्रगट होतेच. हो. जाणा हा मी लोभ कशाय रहित निर्लोभ जीव आहे, निष्कषाय स्वरूप आहे, स्वतःला परिपूर्ण जाणा, भरितावस्थ जाणा. पहा या आत्म्याला परद्रव्याची किंचितही अपेक्षा नाहीच, लोभ नाहीच. परद्रव्याचा लोभ करणे हा माझा स्वभाव नाही. जसे सिद्ध तसाच मी तृप्त आहे, संतुष्ट आहे, जाणीव करा. स्वयं प्रभू आहे. प्रभुता से संपन्न हूँ ऐसा
स्वरूपाला जाणा. निरपेक्ष स्वरूप पहा. मी स्वयं महान आहे, स्वयं भगवान आहे, आहेच. ओ सर